स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर आर-आर-बी ग्रुप डी रेल्वे भरती 2025 तर ही भरती याच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवणं सध्या सुरू आहे। तर या भरतीची एक एग्जाम होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही एग्जाम या एग्जामचा पॅटर्न कशा प्रकारे राहणार, या एग्जामला किती वेळ किती मार्क राहणार, क्वेश्चन कशा प्रकारचे राहणार, त्याच्यानंतर जो अभ्यासक्रम आहे तो कोणता राहणार आणि या अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्हाला यासाठी बुक्स कोणती लागतील याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता त्या माहितीविषयीची एक PDF आपल्याकडे आहे। ही PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या PDF मध्ये या भरतीविषयीची टोटल माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि ती कुठून डाउनलोड करायची जर तुम्हाला माहित असेल कमेंट करा, आपण नक्की सांगू। तर चला मग आता आपण पाहूया या पेपरचा पॅटर्न, या एग्जामचा पॅटर्न। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे दिलेला आहे आर-आर-बी गट डी 2025 परीक्षेचा नमुना। तर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता पॅरामीटर्स CBT 1 जी एग्जाम होणार आहे, CBT 1 अनिवार्य, ही एग्जाम अनिवार्य आहे सगळ्यांना। जर या भरतीमध्ये पास आउट व्हायचे असेल तर ही एग्जाम अनिवार्यच आहे। तर CBT 1 याच्यासाठी प्रश्न संख्या असणार आहे 100 आणि या प्रश्नांना गुण देखील असणार आहेत 100 आणि या प्रश्नाचा प्रकार जो आहे तो असणार आहे MCQ म्हणजेच बहुपर्यायी एकाधिक पर्याय निवडा। हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला राहणार आहे आणि याच्यासाठी वेळ देखील राहणार आहे 90 मिनिटे। तर तुम्हाला 90 मिनिटांमध्ये एकूण 100 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला MCQ सोडवायचे आहेत आणि त्या 100 प्रश्नांना 100च मार्क जे आहेत ते तुम्हाला दिले जाणार आहेत। त्याच्यानंतर आहे CBT 2, इथे तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर आहे CBT 2 एक्झाम, आवश्यक असल्यास तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही ती एक्झाम द्या। त्या एक्झामसाठी क्वेश्चन्स राहणार आहेत 120 आणि त्यासाठी मार्क्स राहणार आहेत 120 आणि हे देखील असणार आहे MCQ। त्याच्यानंतर याच्यासाठी देखील वेळ असणार आहे 90 मिनिटे। तर हा झाला परीक्षेचा पॅटर्न। आता आपण पाहूया की या मंडळाने याच्यासाठी अभ्यासक्रम कशा प्रकारचा दिलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, आपण येथून आता अभ्यासक्रम पाहूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता गणित विभाग, संख्या प्रणाली, अपूर्णांक, टक्केवारी, वेळ आणि कार्य आणि मासिक पाळीच्या क्षेत्रातील उमेदवारांच्या प्रावीण्यतेनेच मूल्यांकन करेल। तर हा अभ्यासक्रम तुम्हाला राहील। त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग विभाग, तार्किक तर्क, विश्लेषणात्मक कौशल्य आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेची चाचणी, हा अभ्यासक्रम तुम्हाला राहील। सामान्य विज्ञान विभागात भौतिकशास्त्र, रासायनिकशास्त्र आणि जीवन विज्ञान 10वी श्रेणी स्तरावरील विषयांचा समावेश असेल। त्याच्यानंतर सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी विभाग महत्त्वाच्या घटना, व्यक्तिमत्त्वे आणि विविध डोमेनमधील घडामोडींचे उमेदवाराचे ज्ञान तपासले जाईल। अशा प्रकारचा अभ्यासक्रम तुम्हाला या भरतीसाठी राहणार आहे। तर आता येथे तुम्ही पाहू शकता तयारीसाठी आर-आर-बी गट डी सर्वोत्तम शिफारस केलेले पुस्तके। तर तुम्हाला हा अभ्यासक्रम करण्यासाठी जे या ग्रुपने पुस्तक सजेस्ट केलेले आहेत, बुक सजेस्ट केलेले आहेत, ते कोणकोणते आहेत त्याची नावं आता आपण इथे पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीचं बुक असणार आहे द्रुत गणितावरील सराव पुस्तक M. टायर के कुंदन यांचं। त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी परिणात्मक योग्यता RS अग्रवाल यांचं पुस्तक। फास्ट ट्रक वस्तुनिष्ठ अंकगणित राजेश वर्मा यांचं बुक। त्याच्यानंतर चौथा आहे तर्काची चाचणी एडगर थॉर्प यांचं बुक। त्याच्यानंतर मौखिक आणि गैर मौखिक तर्कांकडे आधुनिक दृष्टिकोन RRS अग्रवाल यांचं बुक। त्याच्यानंतर ल्युसेटेन्स सामान्य ज्ञान विज्ञान विभाग ल्युसेट प्रकाशन यांचं बुक। त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य विज्ञान BK संपादकीय मंडळ यांचं बुक। त्याच्यानंतर ल्युसेटचे सामान्य ज्ञान ल्युसेट्स प्रकाशन यांचं बुक। त्याच्यानंतर प्रतियोगिता दर्पण उपसरकार प्रकाशन यांचं ते बुक। तर असे एकूण 10 बुक्स जे आहेत ते तुम्हाला या गट डी सर्वोत्तम परीक्षेसाठी शिफारस केलेले हे बुक्स जे आहेत ते तुम्हाला अभ्यासक्रम करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत। जर तुम्हाला या भरतीमध्ये ऑनलाईन तुम्ही अर्ज भरलेला असेल किंवा भरायचा असेल आणि तुम्हाला जर याची भरती द्यायची असेल आणि तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अशा प्रकारची होती याविषयीची माहिती। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।